मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नेमकी काय प्रतिक्रिया दिलेली आहे, त्यांनी एक्सपोज केलेली आहे ती आपण बघतोय। आतंकवाद भगवा न कभी था ना है ना कभी रहेगा असं त्यांनी म्हटलेलं आहे। आपण खरं तर बघू शकतोय भगवा दहशतवाद संकल्पना या प्रकरणामुळे पुढे आलेली होती आणि त्यानंतर ही एक्सपोज्ड मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेली आहे। आणि याच संदर्भात अधिकची माहिती जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी सुशांत सावंत सध्या आपल्या सोबत आहेत। सुशांत, आपण बघू शकतोय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ही एक्सपोज्ड। अगदी खरं आहे। आपण जर बघितलं असेल तर मालेगाव बॉम्ब ब्लास्ट नंतर खऱ्या अर्थानं एक भगवा आतंकवाद अशा आशयाचं सगळीकडून टीका होत होती। खऱ्या अर्थानं काँग्रेसचे नेते यावर टीका करताना पाहायला मिळाले होते। सुशील कुमार शिंदे असतील, त्याचसोबत पी चिदंबरम असतील, त्यांनी आरोप केले होते आणि ज्या हिंदुत्ववादी संघटना आहेत म्हणजे RSS सारखी संघटना त्यांच्यावर देखील त्यांनी आरोप केले होते। मात्र आता इतक्या वर्षानंतर या संपूर्ण प्रकरणाचा निकाल हाती आलेला आहे। त्यामध्ये जे दोषी होते त्यांचे निर्दोष जे आहे ते सुटका झालेली आहे आणि त्यानंतर आता काँग्रेसच्या त्या टीकेला आता भाजपकडून देखील त्याच पद्धतीने उत्तर देण्यात येत आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या निकालानंतर एक पोस्ट केली आहे। त्यामध्ये ते म्हणतात की आतंकवाद भगवा ना कभी था ना है ना कभी रहेगा। अर्थात देवेंद्र फडणवीस यांनी हे सूचक ट्विट जे आहे ते काँग्रेसला चपराक देणारे ट्विट केलंय। आपण पाहिलं असेल तर यावर थोड्याच वेळात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस माध्यमांशी बोलणार आहेत। पण हा निकाल आल्यानंतर आता विविध प्रतिक्रिया ज्या आहेत त्या उमटू लागलेल्या आहेत आणि भाजपकडून कुठेतरी काँग्रेसवर जोरदार टीका केली जाते। ज्या पद्धतीने हिंदुत्ववादी संघटनांना काँग्रेसने त्या काळात बदनाम केलं होतं त्याला या निकालाने चपराक मिळाली असं देखील भाजपचे नेते म्हणतात। नक्कीच सुशांत, धन्यवाद दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी।